आता आपण करतो गवाराच्या शेंगांची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य: गवाराच्या शेंगा, कांदा, मीठ, हळद, दाण्याचं कूट आहे, जिरेपूड आहे, जिरं, मोहरी आणि तिखट, आणि त्याला लागणारा टोमॅटो, कोथिंबीर. आता कसं, गवाराच्या शेंगांची भाजी सर्वच जण करतात, सर्वच जण खातात. पण मऊ आणि लुसलुशीत भाजी थोडी रसदार असली की खायला चांगलं वाटतं. आपण कढई ठेवलेली आहे. आता यात मोहरी घातलेली आहे. थोडं जिरं टाकते. हे छान तळतळलं, कांदा टाकू. नेहमीप्रमाणे कांदा टाकला. थोडंच मीठ घालू. आता आपला कांदा होत आलेला आहे. आपण ही लसूण, जिरं, अद्रक, सांबार, हिरवी मिरची ही पेस्ट आपल्याकडे नेहमी तयारच असते केलेली, त्यामुळे ही घालून घेऊ थोडी. साधारण 3 चमचे तिखट घालू आपण. हळद, धनेपूड, टोमॅटो सॉस, टोमॅटो होत आलेला आहे. आता आपण आपल्या शेंगा टाकू. आता आपण घालू चवीपुरतं मीठ. गरम पाणी आहे ते घालू. गरम पाणी घातल्याने भाजी शिजायला लवकर मदत होते आणि एक चवही वेगळीच लागते, छान लागतं. आता ही भाजी शिजायला साधारणतः 10 मिनिट लागतील आपल्याला.